बरेच जण आपले चाकरमानी मुंबईचे चालले आहेत गावी. मजा आहे. सगळ्यांना सेफ आणि हॅपी जर्नी माझ्याकडनं. हे आहे आपली राजधानी रायगडचा गेट. काय मजा येते यार. कसला रोड आहे माणगाव नंतर. सेक्सी रोड आहे. हिला जर तुम्हाला टॉप बॉक्स लावायचं असेल ना ते एकदम छोटा लावा, ज्याच्यामध्ये तुमचे बेसिक एखाद्या गोष्टी कपडा वगैरे असं काय काय राहील असं. हो डॅम. मला गरमी आता जाणवली. मजबूतवाली गरमी जाणवली. चावी आणि एसीचा रिमोट मिळाला आहे. 103 नंबर रूम आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आपण आज आहोत मुंबई गोवा हायवेवरती आणि आपण चाललो आहे आज लांजाला. माझी फर्स्ट टाईम एवढी मोठी राईड असेल. ऑलमोस्ट 360 किलोमीटर आहे. आय गेस 360 किलोमीटर आहे बरोबर. आणि मग अशी चेक केलेलं. 5:30 वाजता मी निघालो आहे घरात आणि आता 6:15 होत आलेले आहेत. एक बऱ्यापैकी आपला टाईम गेलेला आहे आता राईडमध्ये आणि ऑलमोस्ट 6-7 तासाची जर्नी दाखवत आहे. बघूया कसं किती आपल्याला तास लागत आहेत. आणि लांजाला जायचं कारण म्हणजे आमचा जो मित्र आहे, म्हणजे माझा जो मित्र आहे अमोल, त्याचं तुम्ही गेला व्लॉगमध्ये बघितलं असेल. त्याचा आपण केळवणचा व्लॉग केलेला छोटासा, पुण्याला आपण गेलेलो तेव्हा. सो त्याचं आहे उद्या लग्न. आज हळद आहे आणि उद्या आहे लग्न. लांजाला जायचे 2 रिझन्स आहेत. एक तर ऑब्व्हियसली माझ्या मित्राचं लग्न आहे. लग्न गावात आहे प्रॉपर मांडवत, सो मजा येणार आहे. आणि दुसरं म्हणजे हा जो रोड आहे आपला मुंबई गोवा हायवे, ह्याचे अपडेट आपल्याला हवं होतं. कारण आपण मेमध्ये जाणार आहोत गावी. सो म्हणजे आपण ऑलमोस्ट एक मोठी आपली राईड होणार आहे मेमध्ये. 2 आठवड्याचा 1.5 आठवड्याची राईड असेल आपली ऑलमोस्ट. आता ऑलमोस्ट इंदापूर जवळ आलेलो आहे मी, कारण मगाचपासून मला इंदापूरचेच बोर्ड दिसत होते. मी लवकर आज निघालो, ऑलमोस्ट 5:30ला निघालो आहे. कारण मेन सगळ्यांना माहिती आहे, ऑलमोस्ट जे लोक राईड करतात, जे या रोडवरती चालतात, ते सगळ्यांना माहिती आहे की जो आपला माणगाव आहे, माणगावचा तिथला जो हे आहे रस्ता आहे, त्याचं खूप जास्त म्हणजे तिथेच सगळ्यात जास्त ट्रॅफिक आपल्याला मिळतं. आणि लवकरात लवकर जर तो रस्ता क्रॉस करायचा असेल तर लवकरात लवकर निघणं खूप गरजेचं आहे. बरेच जण आपले चाकरमानी मुंबईचे चालले आहेत गावी. मजा आहे. सगळ्यांना सेफ आणि हॅपी जर्नी माझ्याकडनं. सगळीकडे रस्ते थोडे इकडचे बरेच अजून मधले. आता मला पनवेल वगैरेपर्यंत रस्ता आहे एक नंबरच आपलं. काय आहे तर पनवेलनंतर पुढे पण आता बऱ्यापैकी पाय चांगलाच मिळाला. हा मला वाटतं पहिला डायव्हर्जन मला आता मिळालं आहे. आणि आता हे मला थोडंसं ओळखीचं वाटतं. मी पण रस्त्यावरती मला वाटतं जास्त नाही 2-3 वेळाच आलो आहे. येस हे ओळखीचं आहे. येस आम्ही रायगडला जाताना इथे सगळे मित्र भेटलेलो. बरोबर. रायगड की अलिबागची मुरुड वगैरेची राईड होती वाटतं. ते थोडंसं नाश्ता वगैरे करण्यासारखं आहे. इथे नाश्ता करायला पाहिजे. येस, इथे नाश्ता करून घ्या आता. झाले तर नाश्ता झाला आपला. आता आपण आज पालीच्या फाट्यावरती जाऊया परत आपल्या रस्त्यावरती. आत्ताच मी जस्ट कॉल वगैरे पण केले सगळ्यांना, कुठे आहे सगळ्यांना विचारलं. मीच सगळ्यात लवकर निघालो आहे. माझं हे नेहमी होतं, सगळ्यात पहिला जो निघतो तो मीच. बाकी सगळे आरामशीर येत असतात.
हे बघा इंदापूर थोडंसं लांब आहे आता. मागे टॉप बॉक्स लावला आहे, पुढे मी एक टँक बॅग घेतली आहे माझी. आणि खरं तर मला टॉप बॉक्स लावायचा नव्हता, पण मग टॉप बॉक्स नाही लावलं तर मग मला बॅग घ्यायला लागले. ते सगळं परत बॅग बांधा वगैरे सगळं, त्याच्यापेक्षा हॅसल फ्री एकदम टॉप बॉक्स आहे. टॉप बॉक्सनं ॲक्च्युली थोडं वॉबलिंग होतं माझं हँडल. आता तुम्हाला ते खूप मोठा इश्यू असं बोलता नाही येणार, बट ही गाडी टॉप बॉक्ससाठी नाहीच बनलेली आहे. माझं तरी स्पष्ट मत आहे, टॉप बॉक्स या गाडीला अजिबात लावू नये. हिला जर तुम्हाला टॉप बॉक्स लावायचं असेल ना, तर एकदम छोटा लावा, ज्याच्यामध्ये तुमचे बेसिक एखाद्या गोष्टी, कपडा वगैरे असं काय काय राहील असं. त्याच्यावरती अजिबात तिला टॉप बॉक्स काही लावू नका, कारण इंजिन हलकं असल्यामुळे, गाडी हलकं असल्यामुळे मागणं गाडी खूप बसते आणि पुढनं उठते, तर वॉबलिंग जाम होतं गाडीमध्ये. आता मी बघा, हे जर मी हँडल सोडलं ना, ते हँडल पूर्ण वॉबल होणार. त्यामुळे मी दाखवतो, थांबा आजूबाजूला आधी बघूया कोण आहे. गाड्या जाणं चालते, दाखवतो बघा. हे बघा, हे असं होतं, हँडल पूर्ण वॉबल होतं टॉप बॉक्स लावल्यावरती. सो माझं तरी स्पष्ट मत आहे, टॉप बॉक्स लावला तर छोटावाला लावा, नाही तर लावूच नका. तुम्हाला चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आहेत टॉप बॉक्समध्ये. एक तर कन्व्हिनियंट आहे, जास्त तुम्हाला काय टेन्शन नाही आहे त्याचं. डायरेक्ट लॉक खोलला, काढलं, निघालो आणि निघालो, सुटलो असं. कारण मी हे रस्त्यावरती मला वाटतं सेकंड की थर्ड टाईमच चाललो आहे. एकदा आम्ही रायगड राईड केली, तर आम्ही व्लॉग वगैरे काय करायचं नाही, आणि नॉर्मली रायगडची राईड केलेली आम्ही, तर ह्याच रस्त्याने गेलेलो आम्ही. सो तेवढाच मला हा रस्ता काय माहिती आहे. 207 किलोमीटर आहे रत्नागिरी. आणि आय गेस मी आता माणगावचा इथे एंटर करतो आहे. लास्ट आय रिमेंबर जेव्हा राईड केलेली तेव्हा, येस हा माणगावचाच रोड आहे बरोबर. आता छोटा आला इकडनं, अजून वाईडनिंग वगैरेचं काहीच काम नाही आहे. माणगावात आलो आपण. होपफुली आई शपथ नशीब या ट्रॅफिक नाही आहे, ना तर बेकार ट्रॅफिक असतं इकडे. गेलेलो मी अनुभवलं ते ट्रॅफिक. झालेले आहेत 8:30. आपण आहोत माणगावमध्ये आता. हे आहे आपली राजधानी रायगडचा गेट. लास्ट टाईम मी इथपर्यंत आलेलो आहे, इकडनं लेफ्ट गेलो आहे. याच्या पुढे आता मी जाणार आहे, ते माझ्यासाठी नवीन रोड आहे. राजधानीचं गेट बघा, दिसतंय का बरोबर? ऊन त्या साईडलाच बरोबर ऊन आहे. चलो पण आता मस्त होऊया आणि निघूया. आता इथून पुढे जो रस्ता आहे तो माझ्यासाठी पूर्ण नवीन आहे. फर्स्ट टाईम जाणार आहे मी या रस्त्यावरती. काय मजा येते यार. कसला रोड आहे माणगाव नंतर, सेक्सी रोड आहे, पूर्ण ओपन आहे, कोणी नाही, हायवे खाली आहे पूर्ण. आणि आता ऑलमोस्ट मला वाटतं की 8:30 अर्धा तास चालू आहे, पण काय मजा आली, जबरदस्त मजा आली. जरा एक ड्रिंक्स ब्रेक घेऊया, थोडं पाणी पिता आलं पाहिजे, गरमी आहे. पण मस्त रोड आहे पूर्ण असा ओपन. इकडे ते आय गेस कुठल्या तरी लेणी आहेत, त्या आपण नंतर सर्च करू, पण छान होत्या, भरपूर लेणी आहेत त्या. हा असं पूर्ण असं इकडनं वळण असं आलं आहे. जबरदस्त रोड होता, जबरदस्त रोड. अजून मला असं एक्सपेक्टेड आहे की असाच रोड असावा पुढे, पण मध्ये थोडंसं आहे काम चालू. बघूया आता कुठे कसं किती आहे, पण एक नंबर रोड आहे. आणि ही बाईक तर एवढी नाही पळत ऑब्व्हियसली, एक्सपल्स सगळ्यांना माहिती एवढी नाही पळत भाई. पण इथे हिमालयन किंवा त्यावरची ज्या 350cc ज्या बाईक्स आहेत त्या पळवायला तर एक नंबर मजा आहे. 9 वाजले आहेत, थोडं पाणी वगैरे पिऊया आणि मग जाऊया. चलो पाणी वगैरे पिऊन झालं आपलं. गाडीला पण थोडा 1 तास मी विचार तेच करते, तासाभराने 1 तासाने. आता 9 तर नेक्स्ट स्टॉप 10 वाजता घेईन. 1 तासाने जरा थांबून गेलं ना, मला पण आराम आहे, थोडंसं गाडीला पण आराम आहे. 5-10 मिनटं का होईना, भले लेट जाऊ, पण 5-10 मिनटं थांबूनच जाऊ, जरा रिलॅक्स होऊ. गरमी आहे, सावलीत असं थांबून गाडी वगैरे थोडं
शांत करून मग निघू, ते बेटर आहे. आता माणगावपासून आता महाड आलो आहे. मस्त एकदम रस्ता होता. रस्त्याची क्वालिटी थोडी डाऊटफुल आहे, कारण असं स्मूथ नाही आहे रस्ता. बम्पी आहे, भरपूर बम्पी रस्ता आहे, स्मूथ अजिबात नाही आहे. जिथे बघा तिथे वरनं खालनं नसते, असे गाडी अशी उडतेच आहे. आता काय बोलेंगे. कशेडी घाटात आपण आहोत की लागणार आहे मला माहीत नाही, पण एक घाट चालू आहे. आय गेस कशेडी घाटच असेल. थोड्या वेळात मला वाटतं दिसेल आपल्याला बोगदा काय असेल तो. मला तर माहीत नाही, मी तर फर्स्ट टाईमच आलो आहे. बघूया आता. कशेडी घाट टनल फायनली. जबरदस्त. फायनली आपलं जर IBW गोव्यात असतं तर तरी पण आम्ही येताना आम्हाला मिळाला असता, पण जाताना नसता मिळाला. यस, आता आपली फॉगलाईट चालू करूया आपण. वो नाईस. हा 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 हा, वाव, जबरदस्त आहे यार, जबरदस्त. काय वाटतंय, वाव. आपण लेफ्टलाच राहू. हो नाईस. मी माझं हे ब्लॅकवालं वायझर काढलं. जबरदस्त आहे यार, काय भारी वाटतंय. U-टर्न मारायला वगैरे पण आहे. लाईट आहे बऱ्यापैकी घाटा आहे याच्यात, बोगद्यात चांगले लाईट्स आहेत. आपण लाईट जरा चालू करूनच जाऊ. मस्त आहे कशेडी घाट. डोंगराच्या बरोबर आतमधनं बघा ना यार, काय बांधलंय यार, जबरदस्त. इंजिनिअरिंग भारी वाटतंय. हे बघा इथे तिथे U-टर्न मारायला आहेत. मला मध्येच U-टर्न मारायचं असतं तर. गरमी आहे, एक्झॉस्ट लावले आहेत, झाला, संपला घाट. भारी भारी भारी, मस्त. जबरदस्त घाट आहे. घाट नाही, सॉरी, बोगदा आहे. खूप वेळ वाचतोय आणि खूप वेळ वाचतं. आता घाटाचा रस्ता कुठला मला नाही माहिती, आपण तो पण कधीतरी एक्सप्लोअर करू. आहे वाटतं चालू, कसं जायचं ते मला माहिती. खेडला पोचलो आहे आपण फायनली. थोडंसंच आहे आता लांब. पहिलं डायव्हर्जन, दुसरा फायनल आपण पोचलो आहोत. चिपळूण मला कुठे जायचं, लेफ्ट राईट सर्वच म्हणून वाटतं जायचं. वरती इथे बघा हा ब्रिज होतोय. आय गेस चिपळूण सिटीला पूर्ण आपल्याला बायपास मिळेल जर कोणाला चिपळूण सिटीमध्ये ना डायरेक्ट पुढे जायचं तर. ह्या एका ट्रकमुळे सगळं ट्रॅफिक झालं. भाई लेफ्टला घे भाई. एक्सपल्स आपल्याकडे. आपण चांगल्यापेक्षा खराब रस्त्यांवर जास्त चालू. एकदा ब्रिज झाला, कनेक्टिव्हिटी चांगली होऊन जाईल इकडे. आपण इकडनं खालनं यायची गरज नाही आहे. आय होप मी बरोबर रस्ता घेतला आहे, सरळच होतं वाटतं. आता पुढे जाऊन थोडं कळेल. 10:30 ऑलमोस्ट होत आलेत, 10:20 झालेत आणि आपण आहोत चिपळूणमध्ये. चांगलं आहे चिपळूण शहर पण यार, बरंच काय आहे शहरात. गुहागर, ओ
राईटला गुहागरला जायला रोड आहे मस्त. आपण कोकण कोस्टल रोड केला तिकडनं त्या साईडने असं आलो आहे, मधनं गेलो नाही चिपळूणच्या. चलो आता पुढे डायरेक्ट आपण भेटूया रत्नागिरीमध्ये. संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन. आपण संगमेश्वरमध्ये आहोत आता सध्या. ट्रेन पण थांबली कुठली तरी, कोकण रेल्वे. आणि वाजले आहेत 11:30. 11:30 झालेले आहेत. संगमेश्वरवरनं मला वाटतं रत्नागिरी एक 1.5 तास वगैरे असेल. 1.5 तास तरी मला तरी वाटतं 1.5 तास असेल. बघूया आता. 11:30 झालेत. रत्नागिरीवरनं तर लांजा अर्धा तासच आहे. सो आपण आहोत बऱ्यापैकी टाईमवरती आहोत. गरमी भरपूर आहे, भरपूर गरमी आहे. संगमेश्वरमध्ये आता बऱ्याच लोकांना माहीत नसेल, माझे मित्र वगैरे आहेत बरेच, त्या लोकांना माहिती आहे. मी कॉलेजला रत्नागिरीला होतो, तर बऱ्याच वेळेला आम्ही संगमेश्वरला उतरायचो ट्रेनने. घरून आलो की संगमेश्वरला ट्रेनने उतरायचो आणि मग इकडनं आम्ही देवरुखपर्यंत आम्हाला बस होती. संगमेश्वर ते डायरेक्ट म्हणजे संगमेश्वर रेल्वे स्टेशन ते संगमेश्वर आणि मग तिकडनं डायरेक्ट देवरुख असं. आणि मग देवरुखवरनं आमची कॉलेजची बस होती, तर तिकडे असं आम्ही जायचो. इथं संगमेश्वरला बरेचदा मी आलो आहे, बरेचदा इथे उतरलो आहे. आणि आता फर्स्ट टाईम मी स्वतःच्या बाईकने आलो आहे संगमेश्वरला. फर्स्ट टाईम जाम भारी वाटतं आहे. कधीतरी मी कॉलेजला पण जाईन बाईक घेऊन, नक्की तुम्हाला दाखवीन कॉलेज माझं कुठलं कॉलेज आहे ते, कुठलं होतं ते. हा पण रस्ता तर मोठा झाला आहे. थांबल्यानंतर थोडंसं आपल्याला एक पॅच लागला, थोडंसं चालू आहे काम. बाकी तरी इकडे अजून आलं नाही आहे. आता बघा संगमेश्वरच्या पुढे किती काय रस्ता किती चांगला झाला आहे. मला वाटतं नेक्स्ट IBWपर्यंत तरी अजून रस्ता नीट होईल. अजून तरी 2 वर्ष मी पकडून चालतं आहे, 2 वर्ष अजून. आणि आजूबाजूची कामं भरपूर बाकी आहेत बघा रस्त्याची. रोड रेडी आहे, आजूबाजूचं सगळं बाकी आहे. उन्हात बिचारे पोरं आता सगळे घरी जात आहेत. एक तर दुपारवाले घरी जात आहेत, सकाळवाले घरी जातात की दुपारवाले जात आहेत आता शाळेत उन्हातनं. गरमी मजबूत आहे. भारी वाटतं यार इथे संगमेश्वरला मी आलो आहे. आता मला आधी पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोल खाली आलं आहे. मी रिस्क घेत नाही आहे. पेट्रोल जाईल रत्नागिरीपर्यंत तरी गाडी जाईल, पण रिस्क नको घ्यायला. आधीच गरमी भरपूर आहे, तर असं कुठे अडकलो पेट्रोलच्यासाठी तर मग झालंच कल्याण. हे बघा मस्त छान व्ह्यू आहे आपला. ह्याच पॅचचं अजून काम झालेलं नाही, हे चालू आहे काम इकडे. हा एक झाला तर एक रस्ता चांगला होऊन जाईल. लेफ्टने जाता येतं का बघूया. जाऊ इकडनं लेफ्टने सावकाशमध्ये. अजून चालू आहे काम. आपण आता एका साईडने पटापट निघूया. हो डॅम, मला गरमी आता जाणवली. मजबूतवाली गरमी जाणवली. शेट बेकार गरम. ओय शपथ. 11:30 झाले आहेत. इथे हे ट्रॅफिक जाम झालेलं आहे ड्यू टू रोड. ब्रिजचं काम चालू आहे अजून.
आपण एका साईडने जात राहूया. हा देरूरचा बस स्टँड आहे. लेफ्टला आपण न्यायला जातो. सॉरी, संगमेश्वरचा बस स्टॉप आहे. आपण चालू रत्नागिरीला. इकडे शेट बेकार गरमी आहे, बेकार गरमी आहे. थांबल्यावर तर अजून लागते ती. आमच्या कॉलेजमध्ये बरेचसे जण संगमेश्वरची होती. तर मी जर देवरुखवरनं गेलो असतं तर तुम्हाला कॉलेज बघता आलं असतं. नेक्स्ट टाईम जाऊ, जाताना आपण इकडनं न जाता तिकडनं जाऊ. बेकार रस्ता आहे, म्हणजे खेडेगावातल्या पण बेकार रस्ता हा. शेट, गाडी कसली व्हायब्रेट होते, धनाधन धनाधन. एक्सपर्ट असून एवढी व्हायब्रेट होते, म्हणजे काय ऑफ रोडिंग आहे बघा. हो, भरपूर काम बाकी. सो हा मधलाच पॅच आता संगमेश्वरचा आहे, तो खराब निघाला. आता पुढे बघूया किती कुठे कुठे वाटतंय. पण जाम गरम झालं बापरे. मला ॲक्च्युली संगमेश्वरमध्ये, एक मिनटं खाली आहे ना. हां, ॲक्च्युअलमध्ये मला संगमेश्वरमध्ये थांबून जरा जरा सगळं काहीतरी पियायचं होतं. आता इथे कुठे आजूबाजूला जर मिळालं तर नक्की थांबून पिऊया, कारण खूप गरम होतं, जरा बरं वाटेल. ओ बापरे. असे मध्ये मध्ये तुम्हाला बरेचसे पॅच इथे मिळणार आहेत असं मलाही वाटतं. आता मला नाही वाटत तरी हा तिसरा पॅच मिळाला असं सेम. तिथे असं काम चालू आहे. आता हा रत्नागिरी ते संगमेश्वर हाच पॅचमध्ये हे प्रॉब्लेम आहे, म्हणजे काम चालू आहे. प्रॉब्लेम असं काम चालू आहे, अजून कंप्लीट नाही झालं. वाजले आहेत आता 12 आणि आपण जस्ट रत्नागिरीच्या बाहेर आहोत थोडं. आता हातकंब्यापासून मला वाटतं एक 10 किलोमीटर पण नसेल मला वाटतं. आता हे बघा, एवढं मोठं ब्रिजचं काम चालू आहे. बऱ्याच ठिकाणी आहे थोडं संगमेश्वर ते इकडे रत्नागिरीपर्यंत असंच रोड आहे. बाकी पुढे आपलं रेडी आहे. हा गणपतीपुळ्याला जायचा रस्ता इकडे. यस, इकडे आपण बघूया ऊसाचा रस कुठे मिळतं का थोडं. जरा आता 12 पण वाजले आहेत, गरमी पण वाढली आहे. सेम मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं, संगमेश्वरला आम्ही उतरून जायचो कॉलेजला, तसं रत्नागिरीला पण आम्हाला ऑप्शन होतं. रत्नागिरी उतरलं, आपलं जनशताब्दी वगैरे आलो, रत्नागिरीला उतरलं की ह्याच रोडने आम्ही बाय एस.टी जायचो कॉलेजला. तर हा रोडला पण मी आता फर्स्ट टाईम आलो आहे. गेलेलो रत्नागिरीत आलो तर आपण गणपतीपुळ्यावर तिकडनं आलेलो, हातखांब्यावर सिटीमधून आलेलो रत्नागिरीच्या. यावेळेला आपण इकडनं मेन प्रॉपर हायवेवरनं चाललो आहे आणि आता डायरेक्ट हातखांब्याला आपण जाऊ. हातखांब्याच्या इथे एक पेट्रोल पंप आहे, जिथे आपल्याला पेट्रोल मिळेल. तोपर्यंत मला वाटतं चाल गाडी दाखवतं, तर ब्लिंक तर होतं आहे. तर तिथे आपण कन्फर्म भरायचंच आहे, नाहीतर मग वाट लागेल. समोरच HP चा पेट्रोल पंप आहे. टर्न मारू का, भरून घेऊया. मला तरी वाटतं भरून घेतलं पाहिजे पेट्रोल. इकडेच मी भरून घेतो, नाहीतर आहे ना थांब, इथं मध्ये फट आहे फट आहे. यस, पेट्रोल भरून घ्यायला पाहिजे, नंतर पेट्रोल नाही मिळालं तर वांदे होतील.
पेट्रोल मिळालं आपल्याला. 9 लिटर पेट्रोल भरलं गेलं पूर्ण. हा आहे हातखंबा. हे रत्नागिरी सिटी इकडे समोर लांजा. हा पेट्रोल पंप बोलत होतो मी जवळ. तुम्हाला वाटलं मी थोडं मागे म्हणून मी बोललो टाकून घेऊया मरू दे, कशाला रिस्क घ्या फालतूमध्ये. हो आता मला वाटतं लांजाशिवाय मला काय पियाला मिळणार नाही आहे. आता काय नाही, अर्धा तासाचं राईड आहे, 45 मिनिट्स जास्तीत जास्त. ऑलमोस्ट 9 लिटर पेट्रोल लागलं मुंबई ते इकडे रत्नागिरीपर्यंत यायला मला. आता मी 9 लिटर पेट्रोल भरलं. 13 लिटरची टाकी आहे. 4 लिटर पेट्रोल अजून टाकीत होतं, जे की चांगली गोष्ट आहे. काल ह्याच्या टँकमध्ये म्हणजे या गाडीमध्ये फ्यूल पंप आहे, फ्यूल पंप सिस्टीम आहे. त्यामुळे फ्यूल पंप असल्यामुळे तुम्हाला पेट्रोल 2 ते 3 लिटरच्या वर पेट्रोल ठेवणं भागच आहे. आणि मी मोस्टली तरी गाडी नेहमी फुलच ठेवतो, पेट्रोल पूर्ण भरूनच ठेवतो. 2 रिझन आहेत. एक तर तुमचा फ्यूल पंप चांगला राहतो, जे की जर खराब झाला तर कंपनी क्लेम देत नाही, वॉरंटीमध्ये नाही येत फ्यूल पंप. तुम्हाला 4,500-5 हजारचा खर्च येणार त्यासाठी जर फ्यूल पंप गेला तर. आणि दुसरं म्हणजे रस्टिंग होत नाही. आता E20 फ्यूल असल्यामुळे कसं आहे, आपली कम्पॅटेबल आहे E20, पण स्टील मॉइश्चर तर पकडणार. तुमचा फ्यूल टँक रस्टिंग होणार नाही जर ते भरलेलं असेल नेहमी. तर खाली ठेवला तर एअरमुळे तो रस्ट होणार. त्यामुळे पेट्रोल भरा, भले गाडी चालवू नका पण पेट्रोल भरून ठेवा. खाली तुम्ही ठेवलं तर खाली गाडीची वाट लागणार. आपण आता इथे थांबलो आहे. मामांचं एक उसाचं रस इथे आहे दुकान. भले वेळ असेल तरी पण पिऊन जावे मरू दे, जाम गरम झालं आहे. मस्त 2-3 ग्लास मस्त की पिणार. मी बाहेर लावलेले, मामा बोलले आतमध्ये लावा जरा गार होईल गाडी. आता करंटली कापडगावमध्ये आहे मी आणि 1 ग्लास पिऊन झाला, दुसरा चालू आहे. आणि इथे टेम्परेचर ऑलमोस्ट 34 डिग्री दाखवत आहे. कापडगावमध्ये 34 डिग्री टेम्परेचर आहे. मरणाचं गरम होतं, मरणाचं. बाईक आपली लागलेली इकडे, थंड होते, मी पण थोडं थंड होते. थोडाच वेळ आपल्याला पोचायला, जास्त वेळ लागणार नाही आहे. बघूया आता मॅप लावेल नक्की. मस्त होतं उसाचा रस. जाऊया आपल्याला तर. अर्धा तास, 19 किलोमीटर आहे, अर्धा तास दाखवते. चलो. एकोणीस किलोमीटर आहे आता इथून. अर्ध्या तासाचा फक्त रस्ता आहे. डायरेक्ट हॉटेलचंच मी बघितलेलं लोकेशन. हे काय सरळ सरळ रस्ता जास्त, फक्त एकच आपल्याला राईड घ्यायचं आहे पालीच्या बस स्टॉपपासून. हा आपल्याला राईड घ्यायचं आहे. लेफ्टला बघा कोल्हापूर लागतं, राईटला आपल्याला लांजा. नेहमी खराब रोड दाखवण्यापेक्षा कधी चांगले रोड पण दाखवा. हा रोड बघा काय क्वालिटी आहे रोडची. हा बघा अजिबात मध्ये हलत नाही आहे कॅमेरा वगैरे. संपला रोड, छोटासाच होता पण जबरदस्त क्वालिटी होती, जबरदस्त क्वालिटी. आता बघा हे कसं हलतं आहे सगळं धनाधन, तसं त्या रोडला अजिबात हलत नव्हतं. एवढा मस्त स्मूथ मक्खन रोड होता, मक्खन. असे रोड एक्सपेक्टेड आहेत. तर मॅपमध्ये जस्ट चेक केलं तर 2 मिनटावरतीच आहे लॉज. प्रसन्न लॉज म्हणून नाव आहे. तर ग्लव्स पण मी काढले, जाम गरम होतं तो. आता काय पोचलं आहे तर काय परत घालत बसायची गरज नव्हती. तेच कुठंतरी आहे प्रसन्न लॉज. तर जरा शोधावं लागेल, बघावं लागेल. प्रसन्न लॉज, येस दिस इज इट. वर टाकतो बघूया. बाजार वगैरे असतं का, कांद्याचं भरपूर.
चावी आणि ए सीचा रिमोट मिळाला आहे. 103 नंबर रूम आहे. 107 इकडे ही आली. भाई चावी खोलायची. शिट. चलो भाई नाईस. मोठा बेड आहे. कम्फर्टेबली 3-4 जण झोपतील. बरं झालं. आता मी फ्रेश हे सगळं काढतो. फ्रेश वगैरे होतो. मग जेवूया आणि जेवून सरळ झोपूया. भाई जाम गरम होतं आहे. फायनली रेडी झालं आहे. मस्त की फ्रेश झालं. आता मस्त जाऊन जेवतो आणि मस्त ताणून झोपतो. आपल्याला संध्याकाळी 7-8 वाजता जायचं आहे त्याच्या इकडे. तोपर्यंत पण सगळे येतील आणि मस्त आता एक झोप काढणार आहे. जेवणार आहे मस्त. चलो भेटू. मस्त आता जेवूया. गरमी भरपूर आहे. मस्त जेवूया आता. हळद संपली की काय? तयारी करता बाजू बंद लावतो. याची तयारी लवकर होईल पण याची नाही होत.